वाव मस्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सो हे गाइस, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. तर लई टेन्शन आलं आहे. आज दुपारी 1 वाजता हे आहे ना, आपलं रिझल्ट आहे ना. तर आत्ता आलो आहे, नाव काय आहे, बामणगडीला. बामणगडी इथं ते लाटा येतात ना, दगडावर आपटतात ते. तर इथून परत दाखवतो व्ह्यू. जहाज बिहाज दिसत आहेत आपल्याला. उद्या नाही परवा तिकडं जायचं आहे, त्या साईडला, तिथं जयगड साईडला. उद्या दाभोळला जाणार आहे. वाव, पण टेन्शन लय ते. काय लागेल 12वीचा रिझल्ट चांगला लागायला पाहिजे. सगळे आनंदी राहायला पाहिजे. आनंदी म्हणजे म्हणतात ना, ठीक वाटायला पाहिजे सगळ्यांना असं. तर बघू काय लागतं, पास किंवा फेल. त्याची वेगळी ब्लॉग बनवतो नाही काय, बघू. ठीक आहे, सांगतो तसं, तुम्हाला पण समजेल काय झालं ते. त्याला बामणगड म्हणतात. ते सगळं इथून सगळं पाणी येतं तिथं, आता तिथं आदळतं आणि वर येतं तिथून. आता आलं थोडं. असं पाणी वर येतं. वाव मस्त. इथून सगळं पाण्याला जायला रस्ता आहे. तिथं जातं, तिकडं दगडावर आदळतं आणि वरून तिथून वर येतं. मस्त आहे. अजून एक आता वा वा. तो तिथून पाण्याला जायला इथं आत रस्ता आहे. ते इथून सगळं येतं, तिथं धडकतं, तिथून वर येतं. मग अशी 2 वेळा आलो होतं. आता लाटची जोर कमी झाली. आता येईल बघा, आता येईल. जास्त वर येत नाही फक्त, ते जास्त वर येत नाही फक्त.
तर हे होतं ते बामणगड. अजून एक आहे तशी म्हातारीची चूळ म्हणून, तर ती वेगवेगळी आहे. ही बामणगड त्याच सारखी आहे, फक्त आता काय भरती थोडी कमी आहे, तर ती वर जास्त उडत नाही आहे. नाहीतर भरती जेव्हा असते तेव्हा लय वर उडतं. काय फोटो काढतात, जाऊ दे. चला आता आपण पुढे जाऊया वेळणेश्वरला. वेळणेश्वरला दाखवतो. ह्याच्या आधी हेदवीला गेलो होतो, केला नाही, राहिलं थोडं. जाऊ दे. आधी हेदवी कवर केलेलं आहे, तेव्हा आधीचे व्लॉग जाऊन बघू शकता तुम्ही. हेदवीचा गणपती, हेदवी कसं आहे ते. आता वेळणेश्वरला जाऊयात. चला. त्या दगडांचा शेप बघू शकता कसा केला आहे पाण्यामुळे, निसर्गाचा सगळा चमत्कार. आणि इथपर्यंत येतं ते शेप, चांगले मस्त एकदम हे झाले. हे इथे असं झालं आहे. चला. श्री देव वेळणेश्वर सभा मंडप. वेळणेश्वर पण एक कोकणातलं मोठं मंदिर आहे. आता आत जाऊयात. मोठा दीपस्तंभ आहे. हे शिंपले जिवंत आहेत. तो बाहेर आला, तो बाहेर आला. कुठला? तो आत बाहेर होतोय. जिवंत शिंपलेत एवढे, आणि ते पण रस्सीला हे झालेत. इथं आत बाहेर करतोय हवाला. जाऊ दे. चला. व्ह्यू भारी आहे. पास तर आहे, पास आहे बघ. 65.83 पडलेत सांगतो. जाऊ दे. चला. ते आहे ना, सिंगल शीट ऑफ पेपर कॅनॉट डिसाईड अवर फ्युचर. चुकीची म्हणतात, माहीत नाही बरोबर आहे का नाही. ठीक आहे, आपलं लॉगिंग चालू राहणार आहे. त्याच्यावर काही येणार. तर आता मला समजत नाही, मी त्याचा शौक म्हणू गावाला आलं ती मजा करू, त्यावेळेस ह्याच्यात आहे मी. जाऊ दे, मजा करूयात. त्या दाभोळला जाणार आहे उद्या, हे करूयात. व्हिडिओ ब्लॉग काढतो. चलो, आजसाठी एवढंच. पार्ट 2 एवढाच. चलो, बाय बाय.